एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण आलेलो लालबागच्या याच्या मंडप पूजनचं होतं, पण पूजन तर भेटलं नाही आपल्याला. पण लालबागच्या याची अपडेट व्हिडिओ बनवू की हे बघा मित्रांनो, लालबागच्या याचं मंडप पूजन झालं आहे सकाळी. हे बघा इथेच होतं मित्रांनो मंडप पूजन, आणि स्थानाबंद पण लालबागचा राजा इथेच होतो. आता बघा मित्रांनो, सर्व म्हणजे लोखंड असतात ना हे बनवण्यासाठी, काय बोलतो डेकोरेशन, नंतर मंडप बांधण्यासाठी जो लोखंड लागतो ते सर्व आणतात. हे बघा प्रॉपर ती लोक पत्र्यातनं काढतात. अजून पण ही लोक नेत आहेत. आणि सकाळी इथं प्रॉपर एक मंडप बांधलेला होता पूजेसाठी, फक्त मंडप पूजनसाठी. पण आता त्या लोकांनी आम्ही येईपर्यंत सोडलं, म्हणजे आम्हाला मंडप पूजन प्रॉपर भेटलं नाही. तर एवढी अपडेट आहे की ह्या लोकांचं मंडप आता लवकरात वाटतं 1-2 आठवड्यात सुरू होईल. हे बघा इथं सुद्धा रॉडबीट सर्व आणून ठेवले. म्हणजे प्रॉपर ह्या वर्षी तर काही समजलं नाही किती फुटाचा. मागच्या वर्षी 40 फुटाचा होता, यावर्षी किती फुटाचा असणार आहे मंडप माहिती नाही. आणि ह्या वर्षीची थीमसुद्धा अजूनपर्यंत रिव्हील तर केली नाही. फर्स्ट लुकलाच रिव्हील होते ह्यांची थीम. आणि ह्यांची एक्सपेक्टेड फर्स्ट लुक डेट मला वाटते यावेळी 14 सप्टेंबरला गणपती आहेत ना, तर 12 किंवा 11लाच एक्सपेक्टेड आहे. हे बघा एवढीच अपडेट आहे की हे बघा अजून लोखंड बिकंड सर्व आणतायत. पत्रे सकाळी मित्रांनो पत्रे होते, आणि बॅरिगेट्स सर्व आणतात तुम्ही लोक. आता आपण इथून ना ग्राउंडला पण जाऊ आणि ग्राउंडची पण अपडेट बघू. आणि मित्रांनो ट्रॉलीसुद्धा दाखवतो तुम्हाला. ट्रॉलीवरती सिंहासन म्हणजे ज्याच्यावर राजा बसतो ते सुद्धा बनवून ठेवलं आहे, पण झाकलं आहे. पण आम्ही तुम्हाला ट्रॉली दाखवू एकदा तरी की ट्रॉलीचं काय काम चालू आहे. तर इथली अपडेट तर एवढीच होती की रॉड सर्व आणून ठेवले बघा प्रॉपर. आता थोड्याच दिवसांनी इथलं मंडपचं काम चालू होईल. तर आता इथून आपण थोडं पुढे जाऊन बघू की पुढे काय काय काम झालं. तर चला मित्रांनो, आता आपण VIP साईडवरून शूट करतो आहे. जिथून VIP लोकांना एंट्री असते तिथेसुद्धा बॅरिगेट घातले आहेत, म्हणजे बॅरिगेट्स लावलेत, म्हणजे गाड्यांना येता एंट्री नाही आहे. माझे मंडपचे जे हे असतात मंडपसाठी जे बांबू लागतात लोखंड, ते सर्वच आणून ठेवले तिथे बघा. म्हणजे थोडा 1-2 आठवड्यात मित्रांनो मंडपाचं काम एक्सपेक्टेड 1 आठवड्यात मंडपाचं काम चालू होईल. आणि समोरून आपण ग्राउंड साईडची सुद्धा अपडेट देणार आहे तुम्हाला. ग्राउंड साईडला काय इथलीसुद्धा अपडेट देणार आहे, ग्राउंड साईडला काय काम झालं आहे. तर इथली तर अपडेट एवढीच आहे. आणि तुम्हाला मित्रांनो आपण ट्रॉलीसुद्धा दाखवणार आहे, ट्रॉली काय झालं आहे ट्रॉलीचं काम. तर चला ट्रॉली बघूया, नंतर मग आपण ग्राउंड साईडची अपडेट बघूया. चला मग आपण तुम्हाला ट्रॉली एकाला बॅक साईडला आलेलो आहे, बॅक साईडून दाखवतो तुम्हाला ट्रॉलीचं काय काम. चला तर बघा मित्रांनो, लालबागच्या ट्रॉली त्याच्यावर लालबागचा राजा असतो सिंहासन, त्याचा पार्टवेट सर्व बनवून ठेवलं आहे. बघा लालबागचा राजा तर पण जे कामगार लोक इथे काम करत आहे. आणि ट्रॉलीची तर अपडेट एवढी आहे की ट्रॉलीचं काम झालेलं आहे. आता जसंच मंडप बनेल ती ट्रॉली आतमध्ये झाली आणि ह्याच्यावरच आपला राजा बनेल. आणि आता आपण इथून पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला की कोणती अपडेट माहिती आहे. तुम्हाला मुखदर्शनची जी अपडेट आहे, म्हणजे मुखदर्शनची लाईन आहे तिथे काय अपडेट आहे, तिथेसुद्धा तयारी झालेली आहे चालू. तिथे सांगायचे जी शरणदर्शनची लाईन आहे ते बॅक साईडून येते आणि मंदिराला टच होऊन पुढे जाते. तर तुम्हाला माहितीच असेल, जर तुम्ही शरणदर्शनला आला असेल तर कोण शरणदर्शनला मागच्या वेळी आलेलं आणि ह्यावर्षी येणार आहे त्यांनी जरा कमेंट करून सांगा मला. आपण इथून जाऊ आता मुखदर्शनच्या लाईनची अपडेट बघू. हे बघा मित्रांनो, हनुमानचं मंदिर आहे इथं बाजूला, आणि त्याच्या समोरच एक्झॅक्ट लालबागचा राजा बसतो. आपण इथून पुढे जाऊन बघूया. चला काय अपडेट आहे. तर मंडप पूजन झालं आहे, पण गर्दी बघा किती आहे. तेव्हा इथं फक्त मंडप पूजन झालं आहे एवढी गर्दी आहे. आणि जेव्हा फर्स्ट लुक असेल तेव्हा फक्त काय गर्दी असते समोर. जर मागच्या वेळेस मी आलेलो फर्स्ट लुकला मित्रांनो, तेव्हा इथे होतं आहे बघा. तुम्ही आला असाल तर तुम्हाला पण माहिती असेल काय एंट्री नव्हती. ह्या साईडला पोलिसांनी बंदोबस्त केलेला, आणि खूप नंतर आम्हाला दर्शन भेटलेलं. पण भेटलेलं पाहिजे राजाच्या दर्शनमुळे भेटलेलं दर्शन. जर तुम्हाला भेटलं असेल ना तर तुम्ही पण कमेंट करा. तर मागच्या मला तर भेटलेलं फर्स्ट लुकला खूप असं धक्काबुक्कीनंतर. आपण इथून जाऊ पुढे. चला मित्रांनो, आपण बॅक साईडला आता बॅक साईडचं तुम्हाला मागाशी दाखवलं तसं शूट घेऊन झालेलं आहे. पण पुढे जाऊ गेटला तर काय अपडेट नाही. जी ही आहे काय बोलतो म्हणजे शरणदर्शनची जी मेन लाईन असते ना तिथे बसायला भेटतं प्रॉपर. तिथे आपल्याला एंट्री भेटत नाही काही कारणांमुळे. मग आपण डायरेक्ट इथले काय बोलतो मुखदर्शनची तिथली अपडेट भेटते, तिथे तर जायला भेटते. तिथली अपडेट घेऊ आणि देऊ तुम्हाला. तर चला आता मित्रांनो, आपण ग्राउंड साईडला चाललो. ग्राउंड साईडला जाऊन बघूया तिथली काय अपडेट आहे. चला फोन जरा हलत असेल, स्टेबल नाही एवढा. चला जाऊन बघा ग्राउंडला आलेलं. ग्राउंडला पण समोर बघू शकता तुम्ही बॅरिगेट्स लावलेले आहेत लाईनशीर. तेव्हा तिथे पण मला वाटतं 1 आठवड्यात चालू होईल काम यांचं बॅरिगेटिंगचं. आणि इथून मित्रांनो मुखदर्शनची लाईन चालू होते, पण नॉर्मली ती मोठी लाईन इथूनच घेतली होती, पण आतमध्ये पुढून काळा चौकी साईडून लाईन चालू होते. हे बघा एवढीच काय अपडेट आहे की जी मुखदर्शनची लाईन आहे त्याचं पण काम थोडं 2-3 आठवड्यात चालू आहे. हे बघा समोर तुम्ही बघू शकता लोखंड आणून ठेवले.
इथली तेवढीच अपडेट होती आणि गेटची तुम्हाला नॉर्मल जशी नॉर्मल डेजला गेट असते तशीच आहे. आता पुढे जाऊन आपण अजून तर काय अपडेट नाही, एवढीच अपडेट होती आणि गेटची जे मेन एंट्री गेट आहे तिथे सुद्धा काय अपडेट नाही. तर आपण पुढे जाऊन बघू. तर चला. बघा एंट्री गेटचं पण काहीच काम नाही झालं आहे. तर एवढीच अशी काय अपडेट होती मित्रांनो. मंडप पूजन तर झालं आणि पाद्यपूजन पण झालं आहे. तर आपण पुढे जाऊ आणि पुढे जाऊन शूट करू, काय शूट करू. आता एवढीच अपडेट होती. आता भेटू आपण पुढच्या अपडेट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.